नमस्कार. आज आपण नाश्त्याचा एक प्रकार म्हणजे सँडविच बनवून घेणार आहोत, ज्याला आपण व्हेज बेसन सँडविच देखील म्हणू शकतो. हेल्दी आहे. एक सँडविच खाल्लं की पोट भरून जातं. लहान मुलांना फार आवडतं. हे सँडविच तुम्ही टिफिनला देखील देऊ शकता. हेल्दी आहे, पौष्टिक आहे. तर हे सँडविच कसं बनवलं यासाठी जास्त काही वेळ लागत नाही. ठराविक काही भाज्या आणि ठराविक प्रकारची चटणी आज आपण इथे बनवून घेणार आहोत. तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात सुरुवातीला आपण सँडविचसाठी लागणारी चटणी बनवून घेणार आहोत. तर जवळपास मूठभर इतकी ताजी निवडून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे. त्यामध्येच 2 हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत. थोडंसं आल्याचा तुकडा घालून घ्यायचा आहे. 4 ते 5 लसूण पाकळ्या घालून घेऊया आपण यामध्ये. त्यासोबतच मूठभर इतके शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत. शेंगदाण्याच्या ऐवजी तुम्ही ओला नारळ देखील वापरू शकता. आणि चटपटीत चटणी बनण्यासाठी यामध्ये आपण अर्ध्या लिंबाचा रस घालून घेणार आहोत. आणखीन थोडा स्वाद वाढवण्यासाठी तुम्ही यामध्ये पुदिन्याची पानं देखील वापरू शकता. आणि यामध्ये आता आपण थोडंसं जिरं घालून घेऊया. तर जिरं जवळपास अर्धा चमचाभर इथे आपल्याला घालून घ्यायचं आहे. तर जिऱ्याने खूप छान अशी टेस्ट येते. जर पुदिना नसेल तर जिरं नक्की वापरा. मस्त चटणी ही चटकदार आणि फ्रेश अशा चवीची चटणी तयार होते. यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून अशा प्रकारची चटणी तयार करून घेतलेली आहे. आता एका बाउलमध्ये आपण काही भाज्या घालून घेणार आहोत. तर एका प्लेटमध्ये मी काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत. शिमला मिरची आहे, गाजर आहे, कांद्याची पात आहे आणि कांदा आहे. तर बारीक चिरून याला आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. तर या भाज्यांमध्ये तुम्ही आपल्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकता किंवा तुम्ही यामध्ये पनीरचे पीसेस किंवा किसलेलं पनीर देखील घालू शकता. तो खूप चविष्ट असं हेल्दी सँडविच बनून तयार होतं. अशा प्रकारचं सँडविच तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. तर आता ह्या सर्व भाज्या मी या बाउलमध्ये काढून घेतलेल्या आहेत. थोडीशी कांद्याची पात शिल्लक ठेवलेली आहे. यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. सोबतच यामध्ये आपल्याला तिखटपणा येण्यासाठी आपण यामध्ये पाव चमचा चिली फ्लेक्स घालून घेतलेले आहेत. चिली फ्लेक्सच्या ऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर देखील करू शकता. जर लहान मुलं खाणार असतील तर चिली फ्लेक्स आणि हिरव्या मिरचीचा वापर जरा सांभाळून आपल्याला करायचा आहे. यामध्ये जवळपास पाव चमचा इतकं मी मिरी पावडर घालून घेतलेली आहे. आणि यामध्ये आता आपल्याला चीज स्प्रेड घालून घ्यायचं आहे. तर इथे मी जवळपास 2 चमचे चीज स्प्रेड घालून घेणार आहे. चीज स्प्रेडच्या ऐवजी तुम्ही इथे घट्ट असं दह्याचा वापर देखील करू शकता. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. दही जरी घातलं तरी खूप छान अशी बाइंडिंग असं मिळतं ह्या सर्व मिश्रणाला आणि खूप छान अशी चव येते. किंवा तुम्ही यामध्ये चीज स्प्रेड देखील घालू शकता. खूप हेल्दी असं सँडविच चविष्ट बनून तयार होतं. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडंसं टोमॅटो सॉस देखील घालू शकता. आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेले आहे. याला आता आपण बाजूला ठेवून देणार आहोत. चीज स्प्रेड किंवा घट्ट असं दही जर तुम्ही यामध्ये घातलं तर मस्त क्रीमी अशी टेस्ट या सँडविचला येते. तर बघा अशा प्रकारचं हे स्टफिंग तयार झालेलं आहे सँडविचचं. तर ते एका बाउलमध्ये आपण जो शिल्लक राहिलेला बारीक चिरलेला जो कांदा होता तो आपण घालून घेतलेला आहे आणि थोडीशी जी शिल्लक राहिलेली कांद्याची पात आहे ती देखील घालून घेतलेली आहे. यामध्येच आपल्याला थोडीशी चिरलेली कोथिंबीर देखील घालून घ्यायची आहे. मस्त ताज्या अशा कोथिंबीरीचा फ्लेवर छान येतो. तुमच्याकडे जर पुदिना असेल तर तो देखील तुम्ही थोडासा बारीक चिरून घालू शकता. यामध्ये आता आपल्याला अंदाजे बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. तर आपल्याला सँडविच किती करायचे आहे त्यानुसार आपल्याला अंदाजाने बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. तर जवळपास चमच्याच्या सहाय्याने मी 3 ते 4 चमचे बेसन पीठ घालून घेतलेलं आहे आणि वाटीच्या सहाय्याने जवळपास पाऊण वाटी इतकं मी बेसन पीठ घेतलेलं आहे. यामध्ये आपण सफेद तीळ आणि काळे तीळ देखील घालून घेतलेले आहेत. यामुळे हे सँडविच खूपच हेल्दी बनतं. तिळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे. चवीनुसार मीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि सोबतच छान असा कलर येण्यासाठी यामध्ये आपण थोडीशी हळद घालून घेणार आहोत. तिखटपणा येण्यासाठी यामध्ये मी पुन्हा थोडेसे चिली फ्लेक्स घालून घेतलेले आहेत आणि पाव चमचा इथे आपल्याला हळद घालून घ्यायची आहे. तर इतकी हळद पुरेशी होईल. आता हे बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये अंदाजे पाणी घालून आपल्याला हे थिक असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. अशा प्रकारचे बॅटर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे हे बॅटर व्यवस्थित ब्रेडला लागलं जाईल आणि छान असं बेसन पिठाचं कोटिंग येईल. तर आता ह्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यातील सर्व गाठी आपण मोडून घेणार आहोत.
छान असं बॅटर तयार करून झालं की याला आपण बाजूला ठेवून घेऊया आणि इथे मी काही ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी ब्राउन ब्रेडचा देखील वापर करू शकता. तर आता गॅसवर मी एक तवा ठेवून घेतलेला आहे आणि या तव्याला आपण थोडंसं बटर लावून घेणार आहोत. बटरच्या ऐवजी तुम्ही तेल किंवा तुपाचा वापर देखील करू शकता. छान असं बटर लावून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला ब्रेडचे स्लाइस ठेवून घ्यायचे आहेत. बेसन पिठाचं जे बॅटर आपण तयार करून घेतलं होतं त्यामध्ये आपण अशा प्रकारे ब्रेडचे जे पीस आहेत ते आपण बुडवून घेणार आहोत. या ब्रेडला सर्व मसाला व्यवस्थित लागणं गरजेचं आहे. आता हे बुडवून घेतल्यानंतर अलगद हा ब्रेड आपण या बटरवर अशा प्रकारे ठेवून घेणार आहोत आणि थोडेसे जी जागा शिल्लक आहे त्यामध्ये देखील 1-2 पीस आपण ठेवून घेऊया. बेसन पिठासोबतच या ब्रेडच्या स्लाइसला कांदा, कोथिंबीर, मिरची याचं व्यवस्थित आवरण असणं गरजेचं आहे. म्हणजे तयार होणारा जो ब्रेडचा स्लाइस आहे तो खूप छान असा बनून तयार होतो आणि टेस्टी देखील तयार होतो. तर यावर आपण थोडंसं कांदा आणि जे कोथिंबीरीचं जे मिश्रण आहे बेसन पिठामध्ये मिक्स केलं ते आपण अशा प्रकारे पसरवून घेणार आहोत आणि आता हा ब्रेड आपल्याला खालच्या बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे. गॅस इथे आपल्याला लो टू मिडियम आचेवरती ठेवून घ्यायचा आहे आणि ब्रेडच्या कडा जर चिकटल्या असतील तर हलक्या हाताने त्याला सोडवून घ्यायच्या आहेत. तर ब्रेडची स्लाइस आपण खालच्या बाजूने चेक करून घेणार आहोत की व्यवस्थित भाजली आहे की नाही. बरोबर 3 ते 4 मिनिटानंतर आपण आता या ब्रेडच्या स्लाइस पलटून घेणार आहोत. मस्त सोनेरी रंगावरती आपल्याला ह्या ब्रेडच्या स्लाइस शेकून घ्यायच्या आहेत आणि त्याची दुसरी बाजू देखील आपण अशा प्रकारे व्यवस्थित पलटून घेऊन तिला देखील शेकून घेणार आहोत. तर आता या तव्यामध्ये जवळपास 3 ब्रेडचे स्लाइस बसलेले आहेत. व्यवस्थित बनवण्यासाठी जवळपास 2 ब्रेडचे स्लाइस टाकून व्यवस्थित तुम्ही सँडविच बनवू शकता. तर आता हे तीनही सँडविच शेकून झाल्यानंतर त्यातील एक जो पीस आहे तो आपण काढून घेणार आहोत. यामध्ये आता आपण यावर पुन्हा थोडंसं बटर लावून घेणार आहोत. तर बटरच्या ऐवजी तुम्ही तेलाचा वापर देखील करू शकता. तर बटर लावल्यामुळे खूप छान असा ब्रेड शेकला जातो आणि चव देखील खूप छान येते. यावर आता आपण जी तयार करून घेतलेली हिरवी चटणी होती ती आपण लावून घेणार आहोत. तर मस्त हा जो ब्रेड सँडविच आहे तो चटपटीत असा तिखट चटपटीत बनून तयार होईल. लिंबू पिळल्यामुळे खूप छान अशी आंबट, तिखट, चटपटीत चव येते. तर आता एका पीसला लावून घेतले, दुसऱ्या पीसला देखील आपण ही चटणी लावून घेणार आहोत आणि हा जो शेवटचा तिसरा पीस आहे त्याला आपण काढून घेणार आहोत. जो दुसरा सँडविच आपण बनवणार आहोत त्यावेळेस या पीसला आपण चटणी लावून घेऊया. याला आता आपण काढून घेऊया म्हणजे सँडविच व्यवस्थित आपल्याला बनवता येईल. आता यावर आपण सँडविचसाठी जे बनवून घेतलेलं स्टफिंग आहे ते घालून घेणार आहोत. यामध्ये आपण चीज स्प्रेडचा वापर केलेला आहे. इथे तुम्ही दह्याचा वापर करून पुन्हा त्यावरती चीज किसून घालू शकता. पण इतकं सगळं करण्यापेक्षा मी ते टाळलेलं आहे. त्यामुळे यामध्ये आपण चीज स्प्रेडचा वापर केलेला आहे. तर तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही करू शकता. आणि आता यावर आपण अलगद हा जो दुसरा पीस आहे तो यावरती आपण अलगदपणे ठेवून घेऊया. तर अशा प्रकारे आता हा ठेवून घेतल्यानंतर दोनही बाजूने पुन्हा एकदा याला आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने शेकत असताना पुन्हा आपल्याला यावरती थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे. म्हणजे खरपूस असं हे सँडविच शेकलं जाईल. बाहेरून मस्तपैकी कुरकुरीत असं तयार होतं आणि चव जर म्हणाल तर अप्रतिम अशी याची चव लागते. सगळ्या भाज्यांची चव लागते, चीजची त्याचबरोबर चटणीची चव लागते. चटपटीत असं हे सँडविच तुम्ही काहीच मिनिटामध्ये बनवून घेऊ शकता. थोडंसं बटर लावून घेतलेलं आहे. आता याला आपण पलटून घेणार आहोत. याला आता आपण अलगद उचलून पलटून घेणार आहोत. म्हणजे हे पलटत असताना यातील जे मिश्रण आहे ते बाहेर निघणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर याला आता आपण पलटून घेतलेलं आहे. दोनही बाजूने छान असं खरपूस भाजल्यानंतर याला आपण काढून घेऊया आणि आता शिल्लक राहिलेले जे बाकीचे सँडविच होते ते देखील आपण दोनही बाजूने मस्त खरपूस असे भाजून घेतलेले आहेत. याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आवडीनुसार याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे या ब्रेडचे मी सँडविचचे 4 पीसेस करून घेतलेले आहेत. तर जवळपास 6 सँडविच अशा प्रकारे बनवले होते आणि त्याचे असे प्रकारे पीसेस आपल्याला करून घ्यायचे आहेत. तर हे सँडविच तुम्ही या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता.
शकता. मस्त 2 सँडविच जरी खाल्ले तरी पोट भरून जातं. हेल्दी असं पौष्टिक सँडविच बनून तयार आहे. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसही. तोपर्यंत बाय.